कोण हलते येतो का 2 पॉइंट होते ना 2 पॉइंट विन अरे यार बरोबर सुरू आपण आहोत काटेवाडीमध्ये। काटेवाडी हे बारामतीतलं शेवटचं गाव। यानंतर पालखी पुढे जाणार आहे इंदापूर तालुक्यात सनसर या गावामध्ये मुक्काम असणार। पण त्यापूर्वी या ठिकाणची ही काय आपण जी दृश्य पाहतोय हे रिंगण सोहळा सुरू आहे सध्या। धनगर समाजातील जे बांधव असतात काटेवाडीमधले साधारण 200 पेक्षा जास्त मेंढ्या या रिंगणामध्ये आता आलेल्या आहेत आणि तुकोबांच्या पालखीला नमन करत आहेत, दर्शन घेत आहे, गोल राऊंड करत आहे। खरं तर वर्षानुवर्षांची जवळपास 150 वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा या रिंगण सोहळ्याला आहे। या ठिकाणचे धनगर बांधव आहेत ते आपले सगळे मेंढरं या ठिकाणी घेऊन येतात आणि मग ही मेंढरं या तुकोबांच्या पालखीला या ठिकाणी प्रदक्षिणा मारतात, नमन करतात। खरं तर या मार्गावरचं म्हणजे तुकोबांच्या पालखीचं हे पहिलं रिंगण आहे। जसं की काल आपण माऊलींच्या पालखीमध्ये सुद्धा रिंगण पाहिलं, हे रिंगण त्यानंतरचं तुकोबांच्या पालखीतलं हे पहिलं रिंगण आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये ही या सगळ्या मेंढ्या पालखी मार्गाला आणि तुकोबांची जी काही पालखी आहे त्या पालखीला प्रदक्षिणा घालतायत। खूप सुंदर दृश्य। सगळे नागरिक आपापल्या कॅमेऱ्यामध्ये, माध्यमं आपल्या मोबाईलमध्ये, कॅमेऱ्यामध्ये ही सगळी दृश्य टिपताना दिसत आहेत। खरं तर प्राण्यांप्रती असलेला भाव आपल्याला माहिती आहे। जसं की रेड्याची समाधी जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि याच ठिकाणाहून सुद्धा एक दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असते। तसंच प्राण्यांवरती असलेलं प्रेम लक्षात घेता या ठिकाणी सुद्धा मेंढ्या या ठिकाणी रिंगण करताना आपल्याला दिसत आहेत। वर्षानुवर्षांची परंपरा, 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा आणि याच मेंढ्या आता या ठिकाणाहून या माऊलींच्या पूर्ण रथाला, पालखीला प्रदक्षिणा घालतायत। ही सगळी दृश्य या ठिकाणी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। आजचा पहिला हा रिंगण सोहळा, या रिंगण सोहळ्याची सगळी दृश्य फक्त न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत घेऊन आला आहे। आपण पाहतोय 200 पेक्षा जास्त मेंढ्या आणि या ठिकाणचे धनगर बांधव या ठिकाणी आपल्या मेंढ्यांना घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी रिंगण घालण्याची ही वर्षानुवर्षांची परंपरा आपण पाहतोय। ज्या वेळेस ही सगळी
मेंढरं तुकोबनच्या पालखीला प्रदक्षिणा घालतायत आणि प्रदक्षिणा घालून आता गेलेले पालखी पुढच्या बाजूला आता जाईल. संसर या ठिकाणी तिचा मुक्काम असणार आहे आणि आजचा मुक्काम त्याच ठिकाणी असणार आहे. म्हणजे बारामतीमधून पुणे जिल्ह्याचा शेवटचा तालुका आहे. बारामतीमधून इंदापूरमध्ये पालखी आज विसावणार आहे संसरमध्ये. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळी दृष्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. कॅमेरा पर्सन हर्षल गोरखासह रायचंद्र शिंदे, न्यूज 18 लोकमत, काटेवाडी.